हालेलुया, 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 हालेलुया. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. एकमेकाला म्हणा, प्रभू चांगला आहे. पुन्हा म्हणा, सर्वदा प्रभू चांगला आहे. प्रभू येशू ख्रिस्ताच्या पवित्र, महान, प्रेमळ, गौरवी नावामध्ये आज या पवित्र स्थानी मी पास्टर श्यामकांत सरवगुडे आपले मनपूर्वक स्वागत करतो. प्रभूला धन्यवाद देतो की परमेश्वरानं आज त्याच्या उपस्थितीमध्ये तुम्हाला आणि मला एक कुटुंब, एक कळप, एक स्वतःचा परिवार असा आणलेला आहे. आणि माझा विश्वास आहे की प्रियानो, जे प्रभू येशू ख्रिस्तानं आम्हाला अभिवचन दिलेलं आहे की येशू स्वतः म्हणतो, जिथं माझ्या नामात दोघे तिघे एकत्र येतात तिथं मी आहे. आजचं वचन तुमच्या उद्योगाला, व्यवसायाला, नोकरीला, तुमच्या प्रत्येक गोष्टीला परमेश्वरात स्पर्श करेल. आजचा हा दिवस तुमच्या जीवनात नवं संजीवन, नवा आशीर्वाद, नवा अभिषेक घेऊन आलेला आहे. मगापासून मी पाहिलं या बहिणींनी, ह्या लेकरांनी किती छान उपासना केली. लेकरांच्या द्वारे तर देवाचा महिमा झाला. प्रियानु, शास्त्र सांगतं, येशू म्हणतो, अहो कष्टी भाराक्रांत जन हो, तुम्ही सर्व माझकडे या, म्हणजे मी तुम्हाला विसावा देईन. आणि माझ्या बहिणी, माझ्या बंधू, आज तुझ्यापैकी कोणीतरी कष्टी आहे, दुःखी आहे, त्यांचा विचार आपण करूया. आणि तो प्रभू येशू ख्रिस्त आज तुमच्या जवळ बसलेल्या व्यक्तीला किंवा तुम्हाला स्पर्श करेल. आणि म्हणून तुम्ही शांत राहून देवाचं वचन ऐकाल तर देव आत्म्याच्याद्वारे कार्य करेल. पण तुमचं लक्ष जर इकडे तिकडे जाईल तर देवाला तुम्ही खिन्न कराल, पवित्र आत्म्याला खिन्न कराल. म्हणून मी नम्रपणे हात जोडून विनंती करतो की आता वचन सुरू झाल्यानंतर एकही व्यक्ती बाहेर जाता कामा नये. बाहेरचे येतील, ते बसतील, तुमची नजर पण तिकडे जाता कामा नये. मी थोडा कडक आणि शिस्तीचा पास्टर आहे. मी IGM हॉस्पिटलमध्ये ICU मध्ये काम केलं, एमर्जन्सीमध्ये काम केलं. 28 वर्ष, 29 वर्ष रुग्णसेवा करत मी प्रभूची सेवा केलेली आहे. 4 वर्ष अजून नोकरी असताना देवाची वाणी ऐकून मी नोकरीचा त्याग करून प्रभूच्या फुल टाईम सेवेसाठी मी मार्च महिन्यात प्रभूच्या हाती समर्पित केलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. यावरून तुम्ही ओळखून घ्यायचं आहे की प्रभू येशू किती चांगला देव आहे. कारण सरकारी नोकरीचा एवढ्या लवकर कोणी त्याग करत नाही. पण माझ्या जीवनामध्ये त्या येशू ख्रिस्तानं जे मला जीवन दिलं, जो मला आशीर्वाद दिला, जो मला परिवार दिला, जी मंडळी दिली, त्यामुळे आज मी समृद्ध झालेलो आहे. आणि मला माहित आहे माझ्या शेवटच्या आयुष्याचे ही जी वर्ष आहेत ती मला येशू ख्रिस्ताची सुवार्ता सांगायचं आहे, त्याच्या नामाची घोषणा करायची आहे. कारण मला प्राप्त झालेली वरदानं, मला प्राप्त झालेला अभिषेक, मला प्राप्त झालेले ब्लेसिंग, आशीर्वाद मी माझ्यापुरतं ठेवू नये, तर ठिकठिकाणी जाऊन लोकांना वचन सांगावं ही त्याची आज्ञा आहे. अनेकांसाठी प्रार्थना कराव्या यासाठी की लोक अश्रू गाळत आहेत, त्यांचे अश्रू येशू आज पुसेल. जे आजारात आहेत ते येशूच्या नावात आज आजारातून मुक्त होतील. जे गुप्त पापामध्ये आहेत आज ते पाप त्यांच्या शरीरातून, मनातून, शरीराच्या प्रत्येक अवयवातून निघून जाणार आहे. कारण प्रियानो, आज आदरणीय पास्टर दिनकर साळुंखे, पास्टर जगताप आणि उपस्थित असणारे सर्व सेवक वर्ग यांच्या प्रार्थना आणि तुम्ही सर्व मंडळ्या तुमच्या प्रार्थना आणि उपस्थितीनं हा ख्रिस्त जन्मोत्सव या ठिकाणी साजरा होत आहे. पास्टर दादू साळुंखे, पास्टर धोंडराम साळुंखे, पास्टर सुनील कांबळे, विजय कांबळे, पास्टर नितेश हेगडे, पास्टर अविनाश कांबळे, पास्टर राजा खोरागडे, पास्टर संजय कांबळे, पास्टर प्रकाश जगताप, पास्टर ईश्वर जगताप, पास्टर दिनकर साळुंखे, पास्टर सुनील जगताप
आणि उपस्थित असणारे आदरणीय सर्व माझे बंधू बहिणीनो, आज तुम्ही प्रार्थना केल्या, तुम्ही या सभेसाठी आपला मोलाचा वेळ अर्पण दिलात, आपल्या लेकरांना यामध्ये भाग घेण्यासाठी स्फूर्ती दिलात, आणि ह्यामुळं तो येशू ख्रिस्त आज तुमचं प्रतिफळ, मग उपासना केलेल्या बहिणींचं प्रतिफळ असेल, ज्या लेकरांनी आज परमेश्वराचं स्तवन केलं त्यांचं प्रतिफळ असेल, स्वर्गातून देव दिल्याशिवाय राहत नाही. प्रेज द लॉर्ड. कारण तो कधी कुणाचं उपकार ठेवून घेत नाही. म्हणून स्तोत्रकर्ता दावीद राजा म्हणतो, इस्रायलाच्या रक्षकाला झोप लागत नाही आणि तो डुलकी घेत नाही. मी माझी दृष्टी पर्वतांकडे लावतो, मला सहाय्य कोठून येईल. हा प्रश्न त्याचा होता, पण आत्म्याच्या प्रेरणेने उत्तर पण त्यानं लिहिलं, आकाश आणि पृथ्वी यांचा निर्माण करता परमेश्वर, याचपासून मला सहाय्य येतं. प्रिय विश्वासणाऱ्या बंधू आणि बहिणीनो, या देवाच्या सेवकांनी, इथं उपस्थित सेवकांनी तुम्ही केलेल्या प्रार्थना म्हणून हा सोहळा ख्रिस्त जन्मोत्सवाचा परमेश्वराच्या गौरवासाठी संपन्न होत आहे. आणि म्हणून मी नम्रपणे प्रार्थना करेन की होय, आराधना चांगली झाली, लेकरांचं नृत्य याद्वारे देवाचा महिमा झाला, परंतु प्रियानो, परमेश्वराचं वचन जेव्हा येतं तेव्हा शास्त्रात लिहिलं आहे, जसा आकाशातून पाऊस आणि बर्फ पडतो, तो पृथ्वीला हिरवीगार केल्याशिवाय, पेरणाऱ्यास बीज आणि खाणाऱ्यास भाकर दिल्याशिवाय पाऊस वरती जात नाही. परमेश्वर म्हणतो, माझं वचन देखील त्याच प्रकारे ज्या कार्याकरता मी पाठवतो ते कार्य केल्याशिवाय आणि सफल झाल्याशिवाय माझ्याकडे येत नाही. प्रियानो, येशूचं वचन हे देवाचा शब्द आहे, आणि हा शब्द तुमच्याकडे जेव्हा येतो तेव्हा तो शब्द, बायबलमधील देवाचं हे वचन सजीव आहे, सतेज आहे, कोणत्याही दुधारी तरवारीपेक्षा ते तीक्ष्ण आहे. ते मानवाचा जीव आणि आत्मा, सांधे मज्जारोजास भेदून आरपार जाणारं, तुमच्या मनाच्या भावना आणि कल्पना यांचं परीक्षण करणारं वचन आहे. म्हणून वचनाला तुमच्या जीवनामध्ये घ्या. वचन मधापेक्षा गोड आहे, रुपयापेक्षा शुद्ध आहे. कारण येशू ख्रिस्तानं शब्द बोलला आणि भूतं निघून गेली. येशूने शब्द बोलला, रोगी बरे झाले. येशूच्या शब्दानं अंधळा पाहू लागला, लंगडा चालू लागला, मेलेला लाजरसला येशूने हाक मारली, लाजरा बाहेर ये. मी तुला सांगतो, मेलेला लाजर पण बाहेर आला. याईरेच्या कन्याला सांगितलं, तलिता कोम, मुली मी तुला सांगतो उठ, आणि ती उठून बसली. विधवेच्या पुत्राला तिरडीवरून नेत असताना येशूने स्पर्श केला आणि तिरडीवरला तो तरुण उठला. प्रिय, येशूच्या शब्दामध्ये जीवन आहे, येशूच्या स्पर्शामध्ये जीवन आहे, आणि तेच जीवन येशू ख्रिस्तानं या पवित्र शास्त्रात ठेवलेलं आहे. हे शास्त्र पवित्र आहे, कारण हे पवित्र देवाचा हा ग्रंथ आहे. परंतु या वचनाचा उलगडा आमच्या कल्पनेनं होत नाही, कारण हा वचनाचा हा ग्रंथ मनुष्याच्या इच्छेनं झालेला नाही. देवाच्या आत्म्याने प्रेरित झालेल्या लोकांनी हे शास्त्र आम्हापर्यंत आणलेलं आहे. म्हणून बायबल सांगतो, माझ्या प्रियानो, तुमच्या अंतकरणात दिवस उजाडेपर्यंत आणि पहाटेचा तारा येशू ख्रिस्त उगवेपर्यंत तुम्ही त्याच्या वचनाकडे लक्ष द्याल तर बरं होईल. माझ्या प्रियानो, येशू ख्रिस्त हा पहाटेचा तारा आहे. तो आजही तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला चांगले दिवस देण्यास, तुमची परिस्थिती बदलण्यास, तुमचं जीवन बदलण्यास, तुमच्या उद्योगाला, नोकरीला यश देण्यास, तुमची संतती आणि तुमची संपत्ती वाढवण्यास येशू ख्रिस्त आपलं वचन पाठवून कार्य करतं. कारण देवाचं वचन जीवन आणि आत्माच आहे. देवाचं वचन, बायबल सांगतो, स्तोत्रकर्ता दावीद राजा म्हणतो, भट्टीत सात वेळा तप्त करून ते भूमीवर ओतलेल्या रुपयासारखं आहे. प्रियानो, वचन हे शुद्ध आहे, पवित्र आहे. म्हणून बायबल सांगतं,
आपण जगातली भ्रष्टता चुकवून ईश्वरी स्वभावाचे विभागी व्हावे म्हणून परमेश्वराने ही मोलवान आणि अति महान अशी वचनं आम्हाला दिलेली आहेत। वाचवेल ह्या समाजाला कोण? आपल्या लेकरांना सुरक्षित ठेवेल कोण? आमच्या बहिणींना वाचवेल? दावीद राजा म्हणतो, तरुण आपला वर्तन कर्म कशानं शुद्ध राखतील? कशानं? चांगली कपडे घालण्यानं, चांगला गॉगल, भरपूर धन साठवल्यानं, चांगल्या गाड्या वापरल्यानं, चांगले मित्र, चांगल्या मित्रांचा एक समुदाय केल्यानं नाही। नाही, तरुण आपला वर्तन कर्म कशानं शुद्ध राखेल? देवाच्या वचनाप्रमाणे वागण्यानं, आचरण करण्यानं। मी पण तरुण होतो आणि आजही मला तरुण असल्यासारखं वाटतंय, परंतु माझ्या जीवनामध्ये प्रियानो पापाची सत्ता, मरणाची सत्ता, सैतानाची निरोगाची सत्ता आली होती। 28-29 वर्षापूर्वी फास देऊन मरावं किंवा जग सोडून जावं अशा प्रकारचे विचार होते, मग अशी ज्या बहिणीनं सांगितलं। परंतु देवाचं वचन माझ्याकडे आलं, त्या वचनानं मी पश्चाताप केला आणि प्रभूला म्हटलं, देवा येशू तू जर जिवंत देवा आहेस तर मला मरू देऊ नकोस, माझ्या पापांची क्षमा कर, मला रोगमुक्त कर, मला जीवन जगू दे प्रभू। त्याच वेळेला एक स्पर्श मला झाला, मी एक उजेड पाहिला आणि प्रियानो त्या पवित्र आत्म्यानं माझा ताबा घेतला आणि येशू ख्रिस्तानं सेवकाच्या द्वारे मला सांगितलं, पैशाच्या मागे जाऊ नको, प्रभूच्या मागे जा, पैसा तुझ्या मागे येईल। प्रेज द लॉर्ड। माझ्या प्रियानो, म्हणून येशू ख्रिस्त म्हणतो, प्रथम तुम्ही माझं राज्य आणि माझी धार्मिकता मिळवायची खटपट करा, म्हणजे सर्व चांगल्या गोष्टी तुमच्या जीवनात येतील। हे वचन ऐकणाऱ्या माझ्या बहिणी, आज तुझी आर्थिक परिस्थिती काय आहे? आज सामाजिक तुझी परिस्थिती काय आहे? आज तुमच्या जीवनामध्ये धार्मिकता कशी आहे? काळजी करू नका। आज तो प्रभू येशू ख्रिस्त, जर तुम्ही त्याची वाणी ऐकाल तर प्रसाद समय आज आहे। तो ख्रिस्त तुमच्या जीवनात या दिवशी जन्मण्यास तयार आहे। म्हणून या आपण देवाच्या वचनाकडे कान लावू, डोळे बंद करू आणि येशूला म्हणूया, प्रभू आजच्या संदेशाद्वारे तू माझी भेट घे, तू माझ्या जीवनातलं हे पापाचं ओझं काढून टाक, हा व्याधी काढून टाक, हे माझ्यावर असणारं कर्ज काढून टाक, मरणाचं भय काढून टाक। सर्वांनी आपले नेत्र बंद करा, डोळे बंद करा, डोळे बंद करा। क्लोज युअर आईज, आंखें बंद कर दो। अजूनही काही लोकांचे डोळे उघडे आहेत, डोळे बंद करो, आंखें बंद करो। परमथोर परमेश्वरा, स्वर्गीय पित्या, येशूच्या प्रिय पवित्र नामामध्ये आज तुझा दास सेवक या नात्यानं इथं जमलेल्या माझ्या प्रिय मंडळीबद्दल, या प्रियजनाबद्दल तुझा आभार मानितो। पास्टर दिनकर साळुंके, पास्टर प्रकाश जगताप, ईश्वर जगताप आणि विविध गावातून शहरातून आलेले सर्व तुझे सेवक, सर्व मंडळ्या बंधू बहिणीबद्दल येशू मी धन्यवाद देतो। या तरुण लेकरांबद्दल, उपासना टीम बद्दल स्तुती करतो की परमेश्वरा आज यांनी आत्म्याच्या प्रेरणा गीतं गायलीत, लेकरांनी परमेश्वरा तुला वंदन नमन केलं आणि प्रभू येशू तुझा आज महिमा झालेला आहे। राजा येशू मी प्रार्थना करतो या शहरात तुझी शांती असू दे। द परमेश्वरा आज ज्या आशेनं, ज्या विश्वासाने प्रियजन आलेले आहेत त्यांना बापा येशू तू स्पर्श कर, त्यांच्या जीवनातलं दुःख, दारिद्र्य, निराशा, आजारपण, विकार येशूच्या नावात निघून जाऊ देत आणि बापा येशू तू त्यांना मुक्त करास, नवीन जीवनाचा अनुभव दे आणि बापा येशू तुझा जन्म त्यांच्या हृदयात होऊ दे, येशूच्या नावाने मागतो, आमेन। आजच्या मननाकरता पवित्र शास्त्रातून नवा करार पावलाचं तिमोथेला दुसरं पत्र 14 पासून 16, 14, 15 आणि 16 मी 3 वचनावर फक्त 2 वाजेपर्यंत प्रचार करण्याची मला या ठिकाणी मुभा आहे। मी 2ला किंवा 2 वाजून 5-10 मिनिटांनं थांबवेन। त्यामुळं प्रियजनांनो, पास्टरनी सांगितलेलं आहे पुन्हा एकदा एक मीटिंग घेऊया। त्यामुळे आजचा संदेश हा केवळ ख्रिस्त जन्मोत्सव बाबत असा असणार आहे। पावलाचं तिमोथेला पहिलं पत्र 3रा अध्याय आणि 14 ते 16, तुझकडे लवकर येण्याची आशा धरून हे तुला लिहिले, तरी पण मला उशीर लागल्यामुळे ज्या सदाशिवी देवाची मंडळी सत्याचा स्तंभ व पाया अशी आहे त्या देवाच्या घरात कसे वर्तले पाहिजे हे तुला समजावे। सुभक्तीचे गुज निर्विवाद मोठे आहे,
तो देहाने प्रगट झाला, आत्म्याने नीतिमान ठरला, देवदूतांच्या दृष्टीस पडला, राष्ट्रात त्याची घोषणा झाली, जगात त्याच्यावर विश्वास ठेवण्यात आला आणि तो गौरवात वर घेतला गेला. प्रेज द लॉर्ड. प्रियजनांनो, ख्रिसमस ऋतू सीझन सुरू झालेला आहे. 1 डिसेंबर पासून प्रियानो नवीन वर्ष येईपर्यंत हा नाताळ ज्याला आनंदाला ताळ नसतो म्हणून त्याला नाताळ म्हटलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. घरामध्ये प्रत्येक जण व्यस्त असतं, कोणी फराळामध्ये व्यस्त असतं, कोणी कपडे घेण्यामध्ये, कोणीतरी घर सजवण्यामध्ये, कोणीतरी लहान लेकरांकडं अनेक गोष्टीमध्ये किंवा चर्चच्या कामामध्ये तरुण लेकरं व्यस्त असतात. पालक साहेब सुवार्थाच्या कामामध्ये मंडळीची व्यवस्था कशी करता येईल, सभा कशा घेता येईल, बरोबर आहे, अनेक लोकांसाठी प्रीतिभोजन कसं देता येईल, अनेकांचा मान सन्मान कसा आहे, असा हा नाताळ आहे. प्रियजनांनो, हा नाताळ जिथं आनंदाला ताळ नाही असा नाताळ जर तुम्हाला थोडंसं ताळ्यावर राहून नाताळ साजरा करायचा असेल तर चांगली कपडे घालणं चांगलं आहे, चांगले फराळ करणे चांगलं आहे, घराची स्वच्छता करून सजावट रंगकाम करणं चांगलं आहे. परंतु या सगळ्या गोष्टीमध्ये जर तुम्ही व्यस्त राहून देवाचं वचन या दिवसात वाचत नाही, प्रार्थना करत नाही, गरिबांना दानधर्म तुम्ही करत नाही, किंवा जे आजारी आहेत त्यांच्या भेटी घेत नाही, देवाच्या सेवकाला जाऊन त्यानं वर्षभर केलेली जी सेवा कार्य आहे त्याबद्दल त्यांना सन्मानित करत नाही, एखादं गिफ्ट पाकिट नाताळनिमित्त देवाच्या सेवकाला द्यावं. आपल्याकडं अनेक प्रकारचे फराळ असतात, पण इतरांपेक्षा आपला एक फराळ वेगळा असतो. त्यामध्ये मी सांगतो नेहमी डोनेट या शब्दाचा अर्थच आहे देणे, दान करणे. आणि म्हणून त्या डोनेटला एक छिद्र असतं. कशासाठी? बोट घालून चात बुडून खाण्यासाठी नसतं. त्या डोनेटमधून कोण उपाशी आहे पुढचा ते बघण्यासाठी असतं. पण आज या वर्षाचा तुमचा डोनेट तुमच्यासाठी नको, छिद्र जरा वाढवा, मोठं करा, नाहीतर माझ्या बाई डोनेटला छिद्रच नाही. हालेलुया. ज्याच्या डोनेटला चांगलं मोठं छिद्र त्याच्यातून आशीर्वाद येणार. प्रेज द लॉर्ड. भुरा येईपर्यंत घरात डोनेट ठेवू नका. आईला पाठव, हिला पाठव, जवळच्यांना. जे लांबचे आहेत ते आमचे जवळचे आहेत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून फराळ खाण्यासाठी नसतो, फराळ देण्यासाठी असतो. माझ्या प्रियानो, कपडे लत्ता असतील, अनवाणी पायाने फिरणारे लेकरं असतील, कुणी असेल, त्यांची आठवण करा मंडळीमध्ये. मला कुणाला काही शूज चप्पल घेता येईल काय, मला एखादी साडी कुणाला देता येईल काय. मंडळीच्या कामामध्ये सेवकांना विचारा, नाव न सांगण्याच्या अटीवर. प्रियानो, मंडळीत आपण हा ख्रिस्त जन्मोत्सव खूप चांगलं दानार्पण, दशमांश किंवा धार्मिकतेचं काम करून आपण साजरा करू शकतो, कारण याद्वारेच आशीर्वाद आहे. कारण प्रियानो, तुम्हाला माहित आहे, जेव्हा येशूच्या जन्माची बातमी गरीब मेंढपाळांना लागली, ते लगबगीने ख्रिस्त दर्शनाला आले. काय ते रिकामे आलेत का हो? नाही प्रियानो, त्यांनी पण काहीतरी घेऊन आले. गरीब मेंढपाळ देखील येशूच्या दर्शनाला येताना रिकामे आले नाहीत. मेंढरू घेऊन आले असतील, घोंगडं घेऊन आले असतील, दूध घेऊन आले असतील, बऱ्याच महागड्या वस्तू घेऊन आले असतील आणि त्यांना येशूचं दर्शन मिळालं. श्रीमंत असणारे मागी लोक देखील येशूच्या दर्शनाला आलेत, ते पण रिकामे आले नाहीत. सोनं, ऊद, गंधरस ते घेऊन आलेत. प्रियानो, या दिवसामध्ये जर येशूचं दर्शन तुम्हाला व्हावं तर तुमचं अंतःकरण देण्यासाठी तयार करा. कारण बायबल सांगतं, देवपिता याच्या दृष्टीने शुद्ध व निर्मळ धर्माचरण म्हणजे अनाथ व विधवा यांचा त्यांच्या संकटात समाचार घेणं आहे. या दिवसामध्ये हे वर्ष, हे महिना हा देण्याचा महिना आहे. माझ्या प्रियजनांनो, या ठिकाणी आज आम्हाला ठाऊक आहे की येशू ख्रिस्त हा बेथलेम मध्ये जन्मास आला. बेथलेम या शब्दाचा अर्थ भाकरीचं घर असं म्हटलेलं आहे. बेथलेम म्हणजे देवाचं घर असं म्हटलेलं आहे. आज ज्या मंडळीत, ज्या चर्चमध्ये उपासनेला तुम्ही जमता, काळजीपूर्वक ऐका, ते घर त्या पास्टरांची मंडळी नसते किंवा तुमची मंडळी नाहीये. आजचा संदेश तुम्हाकडे येत आहे की प्रियानो, मंडळी ही येशू ख्रिस्ताची वधू आहे. मंडळी हे येशू ख्रिस्ताचं शरीर आहे. आणि ही मंडळी पाऊल तिमोथेला, तरुण तिमोथेला आणि मंडळीला आत्म्याच्या प्रेरणेनं
या वचनामध्ये प्रेरित करत आहे. आपण वाट पाहत आहोत की येशू ख्रिस्ताच्या दुसऱ्या आगमनाची. हे प्रभू ये, लवकर ये. आपण त्याच्या स्वागतासाठी तयार आहोत म्हणून आपण सुवार्ता कार्य करत आहोत. आपण आत्मे जिंकत आहोत. आपण कुटुंबाच्या तारणाकडे अनेकांच्या लक्ष देत आहोत. आपण अनेकांना बोध करत आहोत. चांगली गोष्ट आहे माझ्या बहीण भावानो, कारण येशूने आम्हाला आज्ञा दिलेली आहे. मत्ती 28 मध्ये जा, जगातील सबंध सृष्टीला सुवार्तेची घोषणा करा, त्या शिष्य करा, त्याच पिता पुत्र पवित्र आत्म्याच्या नावात बाप्तिस्मा द्या. जे मी तुम्हाला शिकवले, आज्ञा केले ते त्यास पाळावयास शिकवा. आणि पहा, युगाच्या समाप्तीपर्यंत मी तुम्हाबरोबर आहे. माझ्या प्रियानो, आम्ही येशूची सुवार्ता सांगतो, कारण सुवार्ता काय आहे जी मेंढपाळांना समजली ती सुवार्ता. मेंढपाळ रात्रीच्या वेळेला रानात राहून कळप राखीत होते. अकस्मात देवदूत प्रकट झाले. सैन्यांचा समुदाय, स्वर्गीय सैन्यांचा प्रकट झाला. आणि सुवार्ता कुठून आली? वरून आली. ती सुवार्ता ही होती की तुम्हासाठी आज दाविदाच्या गावात तारणारा जन्मला आहे आणि तो ख्रिस्त प्रभू आहे. ही सुवार्ता होती. माझ्या प्रियानो, आज अनेक मीटिंगला आम्ही जातो, अनेक टीव्ही चॅनल, फेसबुक या माध्यमातून अनेक गोष्टी आम्ही ऐकतो, पण ज्यामध्ये सुवार्ता नाही, ती शिकवण, तो बोध स्वीकारू नका. आज सुवार्ता काय आहे की येशू ख्रिस्त हा स्वर्ग सोडून पृथ्वीवर मनुष्याला तारावयास, पाप्यांना तारावयास आणि हरवला शोधावयास आलेला आहे. ही सुवार्ता आहे. म्हणून येशू म्हणतो, मी सेवा करून घ्यावयास नाही, सेवा करावयास आणि बहुतांच्या खंडणीस तो माझा प्राण द्यावयास आलेला आहे. ही सुवार्ता आहे. माझ्या प्रियानो, आज तुमच्यावर कोण प्रेम करो की न करो, पण आनंदाची बातमी आहे, येशू जो देवाचा पुत्र तो तुमच्यावर प्रेम करतो. आज तुमचं कोणी ऐको की न ऐको, पण जर तुम्ही प्रार्थना कराल तर येशू जो म्हणतो तुम्हाला हाक मार, मी तुला उत्तर देईन, तो येशू आज तुमची प्रार्थना ऐकणारा देव आहे. ही सुवार्ता आहे. जो येशू म्हणतो, बायबल देवाचं वचन सांगतं, मी अंधळ्यांचे डोळे उघडावयास, धरून नेलेल्यांची सुटका करावयास, बंदिवासास मोकळे करावयास, पाप्या क्षमा करावयास, गरिबास सुवार्ता सांगावयास त्याने मला पाठवलं आहे. प्रियानो, येशू ख्रिस्तानं आपलं पाचारण ओळखलं होतं आणि त्यानं ते कार्य देव पित्याच्या स्वाधीन राहून केलं. येशू ख्रिस्तानं आंधळ्यात स्पर्श केला, डोळे उघडले. लंगड्यास तो म्हणाला, मी तुला सांगतो उठ. तो 38 वर्षाचा दुखणेकरी चालू लागला. पक्षीघाती मनुष्याला देखील त्यानं उठवलं, कुष्ठाला शुद्ध केलं स्पर्श करून. प्रिय बहीण भावानो, आज तुमच्यासाठी सुवार्ता काय आहे की येशू ख्रिस्त हा धर्म बदलणारा नाही, तर जीवन बदलणारा देव आहे. येशू परिस्थिती बदलणारा देव आहे. ज्यानं माझी परिस्थिती बदलली, ज्याने या सेवकांची परिस्थिती बदलली, आज तो तुमची परिस्थिती बदललेला देव आहे. परंतु तुम्ही, माझ्यात बदल झाला, माझं व्यसन गेलं, हॅलो, म्हणून फक्त आनंदी होऊन थांबू नका. आज व्यसनामुळे लोक मरणाकडे जात आहेत, त्यांच्यासाठी देवानं तुम्हाला व्यसन मुक्त केलेलं आहे. माझा आजार गेला, हॅलो, परंतु जे आजाराच्या भयानं ग्रसलेले आहेत त्यांच्यासाठी येशूनं तुम्हाला एक साक्षी रूपाने इथं ठेवलेलं आहे. मी सैतानातून सुटले, परंतु जे सैतानानं बांधलेले त्या लोकांसाठी येशूनं तुम्हाला साक्षी रूपाने ठेवलेले आहे. माझ्या बहिणी, माझ्या बंधू, तुला मुक्ती मिळाली, पण तुझ्या घरामध्ये जो अश्रू गळत आहे, तुझ्या शेजारी तो दुःखी कष्टी आहे, जे नाश पावत आहे, त्यांच्यासाठी तुम्हाला आणि मला येशूनं अधिकार आणि सामर्थ्य दिलेलं आहे. म्हणून तो म्हणतो, माझ्यावर विश्वास ठेवणारा माझ्यापेक्षाही मोठी कामं करेल. आज तो येशू ख्रिस्त त्यानं तुम्हावर विश्वास ठेवला आणि तुम्हाला आजार मुक्त केलं, तुम्हाला पापांची क्षमा केली, तुम्हाला तारण आणि जीवन दिले. हे कशासाठी? तुम्हाला विश्वासू समजून की तुम्ही विश्वासाने येशू ख्रिस्ताची कृत्ये कराल. कारण पाऊल इफिसच्या मंडळीला म्हणतो,
आम्ही चांगली कृत्ये करावी, आम्ही सत्यकृत्ये करावी म्हणून ख्रिस्त येशूमध्ये उत्पन्न केलेले असे आपण परमेश्वराच्या हातचे काम आहोत. प्रेज द लॉर्ड. आज दुष्कृत्य करून, आज पाप करून, व्यसन करून लोक मरणाकडं, नाशाकडं, नरकाकडे चाललेले आहेत. पापाची सत्ता, मरणाची सत्ता, सैतानाची सत्ता लोकांच्यावर चालू आहे. परंतु प्रिय इथं विश्वासदार बहीण भावानो, ज्या दिवशी येशूची सुवार्ता तुम्ही ऐकली आणि स्वीकारली, बायबल सांगतं सुवार्तेच्या द्वारे मरण नाहीस झालेले आहे आणि जीवन आणि अविनाशिता ही प्रकाशित झालेली आहे. पौल तिमोथेच्या पत्रात म्हणतो, ज्या दिवशी सुवार्ता आली त्या दिवशी तुमच्या आणि माझ्या जीवनातली पहिली गोष्ट काय रद्द झाली तर आमच्या जीवनातलं मरण नाहीसं झालं. कोणतं मरण? एक पापाचं वेतन मरण, हे एक नाहीसं झालं. आणि एक दुसरं मरण, प्रगटीकरणाच्या पुस्तकात लिहिलेलं दुसरं मरण. परंतु भेकड, विश्वास न ठेवणारे, अमंगळ, खून करणारे, जारकर्मी, शिटकी, जादूटोना, तंत्रमंत्र करणारे यांना अग्नी आणि गंधकाच्या जळत्या सर्वात वाटा मिळेल, हे दुसरं मरण आहे. येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवल्यानं, त्याची सुवार्ता स्वीकारल्यानं आम्हाला जीवन प्राप्त होतं. एक या पृथ्वीवरती तारणाचं जीवन, आनंदाचं जीवन, प्रीतीचं जीवन, शांतीचं जीवन प्राप्त होतं. आणि मरण दोन प्रकारचं नाहीसं होतं. एक की या पृथ्वीवरच कदाचित तुम्ही नशा करत होता म्हणून तुमची दशा झाली होती, कदाचित पाप करत होता आणि मरणाकडे तुम्ही जाणार होता. कारण याकोबाच्या पत्रात लिहिलेलं आहे, पाप परिपक्व झाल्यावर मरण उपजवतं. काही लोकांना वाटतं एवढे वर्ष मी सिगरेट पितोय, माझी छाती अजून काही झालेलं नाही. एवढे वर्ष दारू पितोय, माझं आपलं पोट अजून व्यवस्थित आहे. एवढे वर्ष गुटखा खातोय, अजून तोंड माझं चांगलं उघडतंय. सावध रहा. स्तोत्रकर्ता दावीद राजा स्तोत्र 90 मध्ये म्हणतो, हे परमेश्वरा, माझे दिवस मी माफावे असं मला सुबुध हृदय प्राप्त होऊ दे. माझ्या बहीण भावानो, तुमचे आणि माझे दिवस देवाच्या हाती आहेत. पण या जगानं आणि सैतानानं आमचे दिवस कमी करू नये म्हणून सावध राहा. गुटखा सोडून द्या, नशा सोडून द्या, पाप सोडून द्या. आपल्या देवावर विश्वास राहा, आपल्या पत्नीवर विश्वास राहा, आपल्या पुरुषावर विश्वास राहा, तरुण तरुणीनं आपल्या आई वडिलांवर विश्वास राहा. पौल म्हणतो, ज्या गोष्टी मला लाभाच्या वाटत होत्या त्या येशू ख्रिस्त हा धन लाभ, येशू ख्रिस्त हा जीवन लाभ मिळवण्यासाठी मी त्या केर कचराच्या लेखलेल्या आहेत. आज काही लोकांना वाटतं माझी ही फॅशन आहे, चौकात उभा राहून आज फॅशन आहे, उद्या रेशनला पण महाग होशील. जास्त खोकलायला लागल्यावर लोक असं करतात, पळ काढतात किंवा तुम्हाला म्हणतात बाजूला जा, लयच खोकलतोयस, काहीतरी झालंय वाटतं, तपासून घे. परंतु त्यांनी म्हणण्या अगोदर आज येशूला तो म्हणत आहे, बाजू मारू नकोस, माझ्याकडे ये. येशू म्हणत आहे, माझ्याजवळ ये. माझ्या मुला, मी तुला व्याधीमुक्त करणारा देव आहे, मी माझ्या कृपेने तारण देणारा देव आहे. येशू ख्रिस्त जात बदलत नाही, धर्म बदलत नाही. येशू ख्रिस्त जीवन बदलतो. त्याची बदलण्याची पद्धत बाहेरून नाही, आतून आहे. शाऊला, शाऊला, माझा छळ का करतोस? हे प्रभू, तू कोण आहेस? मी तर ख्रिस्ती लोकांना मारतोय, तुझा काय संबंध? मी त्यांची निंदा करतोय. मीच येशू ख्रिस्त आहे, ज्यांचा तू छळ करतोयस ना, तो मी आहे. विश्वासणाऱ्या बहीण भावानो, जेव्हा मी येशूच्या नामावर विश्वास ठेवतो, योहान 1:12 प्रमाणे त्याची मुलं बनतो, त्याचे पुत्र आणि कन्या बनतो. पेत्राच्या पत्राप्रमाणे आम्ही त्याच्या स्वतःचे घरचे लोक बनतो, पवित्र लोक बनतो, राष्ट्र बनतो. आणि जेव्हा तुमच्यावर माझ्यावरती कोणीतरी सत्ता चालवतं, चुकीचे मित्र मैत्रिणी, चुकीचे नातेवाईक किंवा सैतान, आजार, पाप, तेव्हा येशूला दुःख होतं. आमची जबाबदारी आहे की येशूला म्हणणं, प्रभू
या पापाच्या विळख्यातून, चुकीच्या मित्रांपासून मला सोडव. रिपेंट, गॉड विल रिपेअर यू. तुम्ही पश्चाताप करा, प्रभू येशू ख्रिस्त तुम्हाला सरळ करेल. चर्च एक मी म्हणतो गॅरेज पण आहे, जिथं सगळे बाग काढले जातात, व्हील अलाइनमेंट केलं जातं चर्चमध्ये. प्रेज द लॉर्ड. ज्यांची पावलं चुकीच्या ठिकाणी जातात ती सरळ केली जातात, असं चर्च एक वर्कशॉप आहे. चर्चमध्ये तुमचं ऑइल बदललं जातं. जगाच्या गोष्टीने चाललेला असाल तर पवित्र आत्मा हे खरं ऑइल तुम्हाला प्राप्त होतं. प्रेज द लॉर्ड. पूर्ण येशूच्या रक्तानं धुतलं जातं. फुल सर्व्हिसिंग आहे चर्चमध्ये. प्रेज द लॉर्ड. जेव्हा एक गाडी वर्कशॉपला जाते, तिची कंपनी बदलली जाते का? लोगो तोच. ज्या ठिकाणाहून, ज्या समाजातून, ज्या लोकातून आलेला आहे तो समाज बदलला जात नाही, पण त्या समाजामध्ये येशू तुम्हाला आपल्या प्रतिरूपाचं, स्वरूपाचं बदलून पुन्हा साक्षी रूपानं ठेवतो. प्रेज द लॉर्ड. आज तुम्ही पश्चाताप करा. सुवार्ता हीच आहे की येशू तुमच्या आणि माझ्या पापांची क्षमा करण्यास, पाप्यांना तारावयास आणि हरवलेला शोधावयास आलेला आहे.